नमस्कार, महाराष्ट्र नाव 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज एक आगळीवेगळी बातमी करण्यासाठी मी पकालपूर या ठिकाणी आलोय। इथून आत्ताच एक नवीन हायवे गेलाय आणि त्या हायवेच्या शेजारी असणारं माने मोटर्स नावाचं एक खूप जुनं दुकान आहे, जे इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक मोटर्स असतील ज्या बनवतात। माने साहेबांचं म्हणजे मला वाटतं 20 एक वर्षाचा अनुभव असेल या क्षेत्रामधला, आणि इतकं जुनं असताना पंढरपूरमध्ये अजून यांच्या का जास्त गाड्या फिरत नाहीस असं काय काय वाटतं। पण तेच जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे। नमस्कार माने साहेब, महाराष्ट्र 24 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल माने साहेब, कधी सुरुवात झाली होती या सगळ्या गोष्टींची? आपण ऍक्च्युली ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये 1999 पासून आहे। त्याच्यानंतर आपण ऑटोमोबाईल्स मध्ये इलेक्ट्रिक LPG वगैरे मध्ये काम केलं आणि 2013च्या आसपास आम्ही दिल्लीला एक्सपो पाहण्यासाठी गेलो होतो। त्यावेळेस इलेक्ट्रिक व्हेकल्स पहिल्यांदा पाहिला आम्ही। त्या इलेक्ट्रिक्स मध्ये व्हेकल्स मध्ये आपण काहीतरी इलेक्ट्रिक मध्ये करू शकतो असा एक विचार आल्यानंतर आपण मग इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये करण्याचा विचार केला आणि 2014ला लगेच आपण दिल्लीवरून 1-2 गाड्या विकण्याचा प्रयत्न केला इथं। पण ते ट्रान्सपोर्ट मध्ये जरा प्रॉब्लेम यायचे, डॅमेज वगैरे होत होत्या। त्याच्यानंतर आपण काही सुट्टे स्पेअर आणून इथंच मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं। माने साहेब, मला आता तुमच्या पाठीमागे एक गाडी दिसतेय, नाश्त्याची गाडी साधारण वाटते, याबद्दल काय सांगाल? हे म्हणजे कशी गाडी आहे? ही गाडी बारामतीहून आलेली आहे आपल्याकडे। ह्यानी ही नाश्ता सेंटर बाहेरून कुठं बनवून घेतले होते, मग तिला इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे आलेली कन्व्हर्टेड गाडी, कन्वर्टिंग गाडी आहे। कन्वर्टेड गाडी आहे जी इलेक्ट्रिक इंधनाचा खर्च खरं तर आता परवडण्यासारखा राहिलेलाच नाहीये खरं तर। आपण ही सोलरवर पण करू शकतो ह्याला। सोलर प्लस इलेक्ट्रिक याचा आहे, म्हणजे दोन्ही वापरू शकतो याला। म्हणजे पूर्ण हायटेक टेक्नॉलॉजीची ही गाडी माने साहेब तुम्ही बनवून देऊ शकता। हो हो। आणि माझ्या या उजव्या साईडला ही गाडी दिसते माने साहेब, याबद्दल काय सांगाल? हे स्वतःच आमचं प्रोडक्शन आहे। ही लोडर मध्ये मिळते गाडी, ह्याला माल वाहतूक म्हणतात। ह्याच्यामध्ये आपण 500 किलो लोड कसाही नेऊ शकतो। कच्चा रस्ता असेल, चांगला रस्ता असेल, कुठून नेऊ शकतो। शेतामध्ये किंवा फार्म हाऊस, हॉटेल्स, नाश्ता सेंटर असेल किंवा फळभाजी विक्री असेल, बागेमध्ये असेल किंवा पाण्याचे जार वाहतुकीसाठी वगैरे ह्या गाडीचा वापर केला जातो। यासोबतच अजून कोणकोणते इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही बनवता? इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये कारमध्ये किंवा माल वाहतूक मध्ये आपण सगळं बनवतो। रिक्षा वगैरे इलेक्ट्रिक रिक्षा पण इलेक्ट्रिक कन्वर्ट होऊ शकते आपल्याकडे। म्हणजे जर इंधनावरची जर रिक्षा असेल ती इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट होऊ शकते। बरोबर। आता हे जे व्हेकल आहे तुम्ही कन्वर्ट केलेले आहे, साधारण खर्च किती आला ह्या गोष्टी? ह्या गाडीला कसं सरासरी 2.5 लाखाच्या आसपास खर्च येतो, कारण ह्याला साध्या बॅटरी आपण लीड ऍसिडच्या बॅटऱ्या टाकलेल्या, त्यामुळे 2.5 लाख आपण खर्च येऊ शकतो गाडीला। 2 चाकी कन्वर्ट करता येते? 2 चाकी कन्वर्ट करता येते, काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याचा खर्च जास्त जातो। सरासरी 70 ते 80 हजारच्या आसपास खर्च जातो। बरोबर। तर हे होते रवी माने साहेब, जे इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रात एक नवीन क्रांती आपल्या पंढरपूर सारख्या ठिकाणाहून करतायत। गेली 2013 पासून हे या क्षेत्रामध्ये आहेत आणि 13 म्हणजे जवळपास 12-13 वर्ष झाली असतील साधारण या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि इलेक्ट्रिक क्रांती म्हणूया आपण आपल्या पंढरपूर सारख्या गावामधून ते करतायत। खरंच पंढरपूरकरांसाठी ही कौतुकाची गोष्ट आहे। माने साहेब, तुम्हाला ह्या सर्व तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र नाव 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।